पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधूंनो भगिनीनो आणि लहान लेकरांनो, बेन सिराकच्या बोधवचनामध्ये अध्याय 19 वचन 20 मध्ये एक सुंदर वाक्य आहे। हालेलुया हालेलुया। भक्ती आपण बाजूला कधी करायचं नाही। हालेलुया हालेलुया। भक्ती ते हृदयाचा भाव आहे। हालेलुया हालेलुया। सगळ्या गोष्टींमध्ये भक्ती जोडून घेणारा माणूस आशीर्वादित आहे, किंवा एक भक्तमान माणूस। हालेलुया हालेलुया। एक माणूस जो देवाचा भक्त आहे त्याच्या सगळ्या कार्यामध्ये देवाचे एक आशीर्वाद येत आहे। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देवाचे ज्ञान या बेन सिराकच्या बोधवचनामध्ये 19व्या अध्यायातील 20व्या वचनाद्वारे आपल्याशी बोलत आहे। प्रभूची भीती बाळगण्यामध्ये सारे ज्ञान साठवले आहे। प्रभूच्या शास्त्राप्रमाणे वागण्यात ज्ञानाचा संपूर्ण साठा आणि त्याच्या सर्व सामर्थ्याची ओळख आहे। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आणि लहान लेकरांनो, आपण या गोष्टीकडे ध्यान देऊया। ज्ञानाचे सगळे साठा देवानी देवाच्या बाहेर धरणाऱ्या माणसांच्या जवळ दिलेला आहे। हालेलुया हालेलुया। आज आपण एका कारखान्याला आशीर्वाद देत आहोत। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। आज तुम्ही वचन ऐकणारे सगळे लोक, जेवढे लोक जितके कामामध्ये लागलेलं आहे, तुम्हा प्रत्येकाच्या कामावरती देवाचा आशीर्वाद येणार। हालेलुया। या संस्थेला देखील देवाचे एक आशीर्वाद मिळावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। आशीर्वाद म्हणजे एक चांगला शब्द आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। येशूच्या काळामध्ये येशूची लेकरं किंवा यहुदी लेकरं बोलत होते, एक शब्द आहे शालोम। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। त्या शालोम मध्ये सगळे असायचा। हालेलुया हालेलुया। एक चांगला शब्द। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। बेन सिराकच्या बोधवचनामध्ये 18व्या अध्यायामध्ये 16वं वचन खूप सुंदर आहे। हालेलुया हालेलुया। एक आशीर्वाद तुम्ही पण द्या। हालेलुया हालेलुया। कडक उन्हाळ्यात दवामुळे आल्हाद मिळत नाही का, तसेच प्रेमळ शब्दाने देणगीची किंमत वाढते। हालेलुया हालेलुया। देवाच्या सगळ्या देणगी कोणाच्या तरी फायद्यासाठी आहे। हालेलुया हालेलुया। आज आपण या संस्थेसाठी, या कारखान्यासाठी आज आपण प्रार्थना करूया। वेळेवर सगळ्या लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे गोष्ट वस्तू पुरवल्या जाऊ दे। तुम्हा प्रत्येकाच्या घरी, कामाच्या ठिकाणी तुम्ही सफल व्हावं, तुम्ही यशस्वी व्हावं, तुम्ही लीडर असावा, तुमच्या कार्यामध्ये आशीर्वाद असावा म्हणून आता आपण प्रार्थना करत आहोत। हालेलुया हालेलुया हालेलुया। एक सुंदर वचन आता आपण ऐकणार आहोत। लक्ष द्या। नीतिसूत्रे अध्याय 3 वचन 27। एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको। लक्षात आलं ना? काम आपल्याला देवाने दिलेलं आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। कारखान्यामध्ये लोकांना वेळेवर त्यांचं काम करून द्यायचं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आपण शाळेत काम करणारा असो, कॉलेजमध्ये काम करणारा असो, घरात काम करणारा असो किंवा शेतामध्ये काम करणारा असो, सगळ्या ठिकाणी हे लागू आहे। हालेलुया हालेलुया। लोकांसाठी कोणाच्या तरी गरजेला पुरवठा करण्यासाठी आपण सर्व गोष्टी करतो। हालेलुया हालेलुया। वेळेवर नीट ते काम आपल्याला करायचं आहे। हालेलुया हालेलुया। प्रियानो, देवाच्या आशीर्वादाशिवाय काहीतरी एक व्यवस्थित होत आहे का?
हालेलुया. हालेलुया. माझ्या ओळखीचे एक बँक मॅनेजर आहे. त्यांनी मला सांगितलं, मी देवाच्या मागे नव्हता. हालेलुया. हालेलुया. त्या काळामध्ये मी भरपूर काही करायचो आणि मी बोलायचो, मी केला. हालेलुया. हालेलुया. लोक येऊन मला बोलायचा, तुमच्याकडे हे सर्व टॅलेंट कुठून आहे? हालेलुया. हालेलुया. तरी एक वेळ आला जेव्हा त्या बँक मॅनेजरनी बोलले, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आताच मला कळालं, हे सर्व माझा नव्हता, माझ्या देवाने मला दिलं होतं म्हणून. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर मात्र हा बंधू मोठा परमेश्वराचा कार्य करणारा माणूस म्हणून बदलून गेला. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, एवढी आताच तुम्ही तुमचा बायबल उघडा. हालेलुया. हालेलुया. यशाया ग्रंथ तुम्ही हातामध्ये घ्या. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यामध्ये 65:22 पासूनच्या वाचनाचा थोडासा आपण मननचिंतन करणार आणि आपण या जागेला, या भूमीला आशीर्वाद देणार आहोत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता आपण ऐकणारे जे वचन आहे, हे वचन आपल्याला सांगत आहे, देव तुला दिलेलं आहे, ते उद्ध्वस्त व्हायला नको. देवाने तुला दिलेलं आहे, तिकडे गॉड विल मेक इट फ्लरिश. wherever you put your hand, a blessing will come. God will make that it will flourish. Hallelujah. हालेलुया. ते ब्लेसिंग आपल्याला घ्यायचं आहे. आता आपण या वचन ऐकूया. यशाया ग्रंथ 65 वचन 22. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील. ते लावणी करीतील आणि फळ दुसरे खातील. असे व्हावयाचे नाही. असे व्हावयाचं नाही, हे देवाची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. तू करत आहेस, तू चालू केलं तर तू स्वतः त्याचा फळ खायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपण पुढे ऐकूया. कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल. प्रियानो, बियाणे पहिले उगवायला जरा वेळ लागत आहे. एकदा उगवलं ना, त्यानंतर मात्र तिथे परमेश्वर आशीर्वादाचा आशीर्वाद देणार. एकदा झाड झालं ना, तर ते झाड कोणी कापेपर्यंत वाढत 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 जाणार. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्यासाठी लागणारं पाणी, खत आणि लागणाऱ्या इतर सर्व गोष्टी पुरवणार. आपण पुढे ऐकूया. व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगीतील. जाणायचं, कबूल करायचं, देवानी मला निवडलेलं आहे. हे देवाचं कार्य आहे. मी स्वतः होऊन काही केलेलं नाहीये. देवानी मला नेमलेलं आहे. देवाचं कार्य आहे. देवाचं कार्य दुर्बळ हाताना सबळ करणारा आहे. आपण विश्वास ठेवूया आणि पुढे ऐकूया. वचन 23. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही. आपण बोलूया, त्यांचा परिश्रम व्यर्थ जाणार नाहीच. हालेलुया. तू हालेलुया. करत आहे ते परिश्रम कालपर्यंत कदाचित वाया गेलं असेल. आज अभिमानाने बोला, मी करतो, मी देवाच्या नावाने करतो. मला पुढे घेऊन जाण्याचं काम माझ्या देवाचं आहे. माझा देव माझा हात पकडलेला आहे. मी मागे नाही फिरून बघणार, मी पुढे जाणार. यश माझा ताई आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे. संकट तत्काल गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत. कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्याजवळ राहतील. हालेलुया. परमेश्वर तुझ्या कामाला यश आणि आशीर्वाद देणार आहे, फळ देणार आहे, ते टिकणार आहे, अशी कृपा परमेश्वर देणार. हालेलुया. आज आपण आपल्या या कारखाना येशूच्या पवित्र हृदयाला सोपवूया. प्रियानो, येशूच्या पवित्र हृदय, माता मरियाचं निर्मळ हृदय हे आपल्यासाठी आशेचं केंद्र आहे. जिथे जे फळ तुम्हाला पाहिजे ते देणारा दुसरा कोणी नसून परमथोर परमेश्वर आहे. आज ही जागा, त्याबरोबर तुम्हा प्रत्येकांचा घर दार
तुमच्या जमीन, तुमचा कारखाना, तुमच्या कामाच्या ठिकाण, तुमच्या कष्ट, त्या सर्व ठिकाणीला मी येशूच्या पवित्र हृदयामध्ये आणि माता मरियाच्या निर्मल हृदयामध्ये समर्पण करीत आहोत. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे नावे, आमेन. हालेलुया. मी या जागेच्या मालकांना अंतःकरणापासून अभिनंदन देत आहे. हालेलुया. हालेलुया. जे काही काम करत आहे तिथे ख्रिस्त मंडळीला जुळून. हालेलुया. हालेलुया. खालच्या मजल्यामध्ये अगोदरच्या पोप साहेबांचा फोटो आहे. हालेलुया. हालेलुया. सध्या आपल्या सोबत पोप लिओ 14 यांचा फोटो. हालेलुया. हालेलुया. पोप साहेबांचा नेहमी एक उपस्थिती. हालेलुया. हालेलुया. आपण मेंढपाळ असलेले मेंढर आहोत. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त मंडळी बरोबर जुळलेला आहोत. हालेलुया. प्रियानो, मी तुम्हाला एक सल्ला देतो. काही लोकांच्या कुटुंबांमध्ये प्रत्येक खोलीमध्ये एक क्रूस किंवा एक फोटो ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. फादर लोक आशीर्वाद द्यायला तुमच्या घरी येत आहे, खोलीमध्ये येत आहे, तेव्हा फादर लोक पहिले ज्या ठिकाणी तुम्ही क्रूस लावलेला आहे किंवा फोटो लावलेला आहे पहिले तिकडे आशीर्वाद देत आहे, त्यानंतरच बाकी खोलीला आशीर्वाद देत आहे. हालेलुया. कारण हे जे चिन्ह आहे हे एक आशीर्वाद आहे. हालेलुया. आता आपण परमेश्वराजवळ आशीर्वाद घ्यायच्या तयारीमध्ये प्रार्थनापूर्वक राहूया आणि आशीर्वाद आपण पत्करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. कांद्याचा भाग खूपच दुःखत आहे असे अनेक लोकांना पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. तुमच्या कष्टामुळे पण असेल, इतर कारणामुळे पण असेल, परमेश्वर तुमच्या कांद्याचा दुखणे आता दूर करून देत आहे. अनेक लोकांच्या डोळ्यांना येशू प्रकाश देत आहे. हृदयाच्या संबंधातील विकार असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पायाचा एक नस बंद झालेला आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे, बरे करत आहे. गुडघ्याच्या दुखणे आणि कमरेच्या भागातील जे हाड आहे ते जिजायला लागलेलं आहे, डिग्रेडेशन होत आहे, अशा प्रकारे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. हाताच्या कोपऱ्याला दुखणे, ताप आल्यासारखा होणे, खूप प्रकारे अस्वस्थ होणाऱ्या अनेक लोकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. बायबल वाचन टाळत जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा बायबलच्या वाचन प्रामाणिकपणे चालू करायला दान देत आहे. असे कोणतरी आहे ज्यांना जीवनामध्ये उत्साह नाही. हालेलुया. आजपासून तुम्ही जाणणार तुम्हाला परमेश्वराने उत्साहाचं दान दिलेलं आहे. प्रियानो, उत्साहाने करणारे जे काम आहे ते एक आशीर्वाद आणत आहे. हालेलुया. तसं तरी काहीही करायचं नाही, उत्साहाने करायचं. कारण काय आहे, तुमच्या सोबत माता मरिया आहे, तुमच्या सोबत प्रभू येशू आहे. घाईने माता मरिया गेली अलिशिबाकडे. हालेलुया. ह्या स्वभाव आपल्यामध्ये पाहिजे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुमच्या कामाला, तुमच्या कष्टाला, तुमच्या कामाच्या ठिकाणीला निरंतर आशीर्वाद देवो. आमेन.